चिंगी, हे चिंगी, चिंगी, ओके ओके ओके, शांत मीच आहे. वहिनी, तुम्ही काय ग? श्वास घे बरं, शांत हो. काय झालं एवढं दचकायला? वहिनी अहो, खूप वाईट स्वप्न सुरू होतं. मी एकटीच होते आणि सगळीकडे खूप खूप ऊन होतं आणि बाळाच्या रडण्याचा जोरजोरात आवाज येत होता. मी बाळाला शोधते सगळीकडे आणि मला माझं बाळ सापडतच नव्हतं. ओके ओके, शांत, मोठा श्वास घे. तुझं बाळ इथेच आहे, हे बघ तुझ्या जवळ आहे. आणि खरं तर ते आत्ता सगळ्यात जास्त जवळ आणि सगळ्यात जास्त सुरक्षित आहे. ओके नाही या पिरियडमध्ये? आता तर कोणीच त्याला लांब नाही नेऊ शकत. चिंगी, काय होतंय? अजून काही टेन्शन आहे का? भीती वाटते का कसले? तुला सांगितलेलं ना गपचूप निघून जायचं म्हणून. मी तुम्हाला पुन्हा कधीच त्रास देणार नाही, पण आपल्या बाळाला कोणी नावं ठेवता कामा नये. नाव असेल तर ठेवतील ना नावा. एकच ऑप्शन आहे तुझ्याकडे, पाडून टाक. चिंगी, काय होतंय? नाही वहिनी, काही नाही. नक्की? हो, काही असेल तर मी सांगेन तुम्हाला. बरं चल, पटकन एवढं खाऊन घे, हा ज्यूस घे, गोळ्या पण घ्यायच्यात मग. अहो वहिनी, पण तुम्ही का आणलं? मी स्वतः जाऊन घेतलं असतं की. का? मी घेऊन आले तर प्रॉब्लेम आहे? अहो नाही, तसं काही नाही, पण मी नोकर आहे ना आणि तुम्ही माझ्या वहिनी आहात, ते बरोबर नाही दिसत. नोकर नाही आहेस तू आता, खाऊन घे चल. मग मी काय आहे वहिनी? म्हणजे आतापर्यंत मी राजवाड्यांच्या घरातली फक्त स्टाफ होती, मग आता काय आहे मी? आता तुझं या घराशी कायम साठीचं एक नातं जोडलं गेलंय. तो तुमचा चांगुलपणा आहे वहिनी. पण तुम्हाला खरं सांगू का, आता ना मला दुसरीकडे काम बघितलं पाहिजे. हे बघा, मी पेपरात या बघा 1-2 खुणा पण करून ठेवल्यात. हे काम बघा. एक मिनिट, काय म्हणालीस तू? तुला ह्या अशा अवस्थेत वेगळा जॉब करायचा आहे जाऊन? काय गरज काय आहे? वहिनी अहो, असं काय करताय? म्हणजे आता मला सोय केली पाहिजे ना माझी कामाची, दुसरीकडे राहायची. इथे आता नाही थांबू शकत मी. चिंगी, ऐक, जरा थांब. असं घाईने काहीतरी निर्णय घेऊन टाकायची काही गरज नाहीये. अहो पण वहिनी, नाही. काय म्हणाले मी तुला? मुळात राजवाड्यांना येऊ दे, आपण बघूया सगळं. ते आले ना की सगळं नीट करतील. सो टेन्शन घ्यायची गरज नाहीये. क्या? आई, मी कॉफी बनवतीये, कॉफी घेणार का? गबाईस, काय म्हणू का तू कॉफी बिफी? हाय, काय नाटकं केली आहे? मी कॉफी बनवते, तुम्हाला कॉफी हवी आहे का विचारतीये? नाटकच आहे तुझी, सगळ्यांसमोर अपमान करायचा आणि मग दाखवायचा मला तुझी किती काळजी आहे म्हणून. हाय, आता काय केलं मी? काय आता लग्न झाल्यापासून तू असंच करते, माझ्यावर कुरगोड्या करतेस तू. तू म्हणजे ना अशी आहेस ना, सगळ्यांसमोर दाखवते मी किती सोजवळ, मी किती चांगली, पण मुळात तू तशी नाही आहेस. तू पिना लावत असतेस सगळ्यांना, माझ्याबद्दल नको नको ते भडकवत असतेस. आणि नंतर मग मी तुला बोलायला लागले ना की बस स्वानंदीच्या मागे जाऊन लपतेस. जा तिच्या मागे जाऊन लप, जा 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 जा. आई, काय बोलताय तुम्ही? हे दिस इज नॉट डन. मी या घरात आल्यापासून तुम्ही माझ्याशी खूप हर्टफुल वागताय, तुम्हालाही चांगलं माहिती आहे. हे? माझ्यात आणि रोहनमध्ये तुम्ही गैरसमज निर्माण केले. आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केलात, विसरलात का तुम्ही? माझ्या माहेरी गेलात तुम्ही, माझ्या फॅमिलीला टॉर्चर केलं, माझा पाय फ्रॅक्चर केला, तरी मी हे सगळं लेट गो केलं. मी सगळं जाऊ दिलं मागचं आणि मी तुम्हाला माफ केलं, तरी पण तुम्ही व्हाय डू यू हेट मी सो मच? का इतकं हेट करता तुम्ही, मला सांगा ना. याला कारण तूच आहेस. तुझ्या पिनाला हवं तसं बघ सगळ्यांना. घरच्या सुनेनं कसं असायला हवं सांग बघू तू. साधं सरळ सोजवळ असावं की नाही? खरं पण नाही, आम्हाला मिळालं त्या अगदी उलट. हो राईट, साधी सोजवळ सून म्हणजे
बेसिकली तुमचं हे जे काही बुलिंग आहे हे सगळं सहन करणारी, हा तुम्हाला कॉल आउट न करणारी, तुम्हाला जे हवंय ते सगळं करणारी. अरे मग त्यात चुकीचं काय आहे? मी मोठी आहे ना तुझ्यापेक्षा, हा 4 पावसाळ्या मी तुझ्यापेक्षा जास्त पाहिलेत की नाही, म्हणजे मला अनुभव जास्त आहे की नाही. मग माझे अनुभवाचे बोल आहेत ना. मग सून आहेस ना तू माझी, सासू आहे ना मी तुझी, मग मला मान द्यायला नको का? आई, फॉर गॉड सेक, सून म्हणजे गुलाम नसते, तिला स्वतःचे इमोशन्स असतात. तुम्हाला पटले नाहीत तरी मला माझे विचार आहेत, ओके? आणि मला तुम्हाला प्लीज करण्यासाठी माझं सेल्फ रिस्पेक्ट बाजूला नाही ठेवायचं, हे लक्षात ठेवा. तू काही करू नकोस, फक्त तू एक नातवंड दिलं असतंस ना मला, तुझे सगळे दोष मी माझ्या पोटात घेतले असते, कळलं? पण नाही ना, ते करायचंच नाहीये तुम्हाला, द्यायचंच नाहीये आम्हाला नातवंड. गॉड, यू आर अनबिलिव्हेबल आई. यू नो व्हॉट, बाबा ना बरोबर म्हणतात, काय? पालत्या घाटावर पाणी. ए, पालत्या घाटावर पाणी नाही, पालत्या घड्यावर पाणी. अरे हे साध्या म्हणी पण येत नाही, मराठीच येत नाही तुम्हाला का? अरे मराठी आपली माय बोली आहे, जो आपल्या मराठीला विसरलात ना. आय एम डन. मला ना भांडणाचा कंटाळा आलाय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आणि रोहन आमच्या करिअरवरती फोकस करणार आहे. जा करिअरवर फोकस करा, करिअरवर फोकस करा. मराठी बोलताच येत नाही, वाद करायला गेले की त्यांच्याकडे मुद्देच नसतात, मग जातात आय एम डन म्हणत गेले आपल्या खोलीमध्ये. चिल मम्मा चिल. काय लाईफ इज ब्युटिफुल. ब्रीथ इन ब्रीथ आउट. या ई कशी उलट्या हाताची देईन ना तुला. तिची कॉपी करू नको तू. तिला तिच्यासारखी सून बनायचंय. सून कशी साधी सरळ सोजवळ असायला हवी. पुन्हा तिला कॉपी केली तर बघ, ती एक स्वानंदी मोठी छान सून बनते आणि इथे काय आईची माती करून जाते. जेव्हा बघावं तेव्हा बस तर तिचीच बाजू घेत असते. सर राग येतो ना मला. अरे जरा तरी कधीतरी आपल्या आईचा प्रॉब्लेम समजून घे ना. पण ते नाही करणार ती कधी. दाखवणार मी या लोकांना बघ आई काय असते. एक दिवस त्यांना दाखवणार आहे अशी अद्दल घडवेन ना बघ तू. सोडणार नाही मी या लोकांना. जेव्हा बघावं हा मी येते ना, निघाले. बाय. लोक ते करत असतात. कुठे चालली का? मी बाहेर चालले. कुठे बाहेर? मी चालली आता, मला उशीर होतोय. मी अरे बाहेर कुठे चाललीये? मुद्दा तर लक्षात घे ना माझा. झालं हिच्याकडे पण मुद्दे नाहीयेत. तुला पण मी बरोबर करते, थांब. हॅलो. हाय. कृष्णाईच्या खानावळी तुमचं खूप खूप स्वागत. अगं किती छान साधी गोड खानावळ तुमची, अगदी आपलंसं करून टाकणारी. जेवण पण खूप छान आहे. हो, काय काय मिळतं बरं इथे? तुम्ही एकदम बरोबर माणसाला प्रश्न विचारलाय. इथे मेन्यू कार्ड नाही मिळत, इथे मिनी सांगते. सांगू? सांग. काळजी सोड, थालीपीठ जोड, चवीची सुसाट गोळी, खुसखुशीत पुरणपोळी. हा हा हा, तुपातला गोड गोड शिरा, टेन्शन विसरा, चवीनं सजलेली प्रेमानं भरलेली पोटभर अशी थाळी, एकावर एक 11 मूग खिचडीसाठी होणार चक्रा, झणझणीत मिसळ तर्रीवाच कट. ताई एकदा खाऊन तरी बघ, तरतरी तडक आणि चहा कडक. काय पाहिजे बोला. कसलं गोड गुंडच मेनू कार्ड आहे हे. पण मला ना सगळ्यात आधी गौरीला भेटायचंय. गौरी कुठे? ताई. हा बोल मिनी. गौरी ताई कोण आलंय बघ तुला भेटायला. कोण आलंय? अगं बघ तरी. स्वानंदी ताई. अहो मी काल म्हणलं तुम्ही आला पण मला भेटायला. खूप छान वाटलं बघा मला.